नमस्कार. वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आज मी तुम्हाला एक सिंपल आणि साधा एक फिश फ्रायचा मसाला दाखवणार आहे, की कोणतेही फिश फ्राय करताना जो आपल्याला कोटिंगला मसाला लागतो, तर तो आपण कसा रेडी करून एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकतो. तर त्याचं प्रमाण तुम्ही आता लिहून घ्या. तर आता आपण पाहूया फिश फ्रायच्या मसाल्याचं. आणि या मसाल्याला जरी आपण फिश फ्राय मसाला म्हणत असू, पण ते तसं नाही आहे, की फक्त फिशच नाही फ्राय करू शकत. तर आता तर श्रावण येतोय. श्रावणामध्ये आपण मासे नाही खात, पण आपल्याला माशांची आठवण येत असते. मग त्यावेळेला आपण जे बटाट्याची कापं, केळ्याचे काप, सुरणाचे काप किंवा निरफणसाचे काप, काप म्हणजे बारीक करून जे आपण पातळ स्लाइस करून कोट करून तव्यावर तळतो, शॅलो फ्राय करतो, ते काप म्हणते मी. तर मग ते वांग्याचे काप, बटाट्याचे काप, निरफणसाचे काप आणि सुरणाचे काप, अगदी पपईचे कापही तसेच करतात फ्राय. तर त्या सगळे जे आपण काप करतो, त्याला बाहेरून जो मसाला लागतो तो हाच मसाला असतो. तर हा असं नाही आहे की फक्त नॉनव्हेजसाठी वापरला जातो. तर हे सगळे जे आपण काप करतो शॅलो फ्रायवाले, त्यांच्यासाठीही वापरला जातो. तर तुम्ही हा बॉटलमध्ये फक्त भरून ठेवायचा, कोरडा ठेवायचा. त्याला पाण्याचा हात किंवा ओला चमचा नाही वापरायचा. अगदी महिनाभर व्यवस्थित फ्रीज बाहेर व्यवस्थित राहतो हा मसाला. तर तुम्ही हे व्हेजिटेरियन डिशेससाठी सुद्धा वापरू शकता. तर आता आपण पाहूया फिश फ्रायच्या मसाल्याचं प्रमाण. तर त्यासाठी आपण घेतलं आहे, हा कपाच्या साईजनेच घेतलंय मी. 1 कप तांदूळ पीठ, अर्धा कप रवा, बारीक रवा आहे, जाडा असेल तरी चालेल, पण हा अगदी बारीक जो आहे तो 0 रवा तो आहे. अर्धा कप बारीक रवा. आणि हे आहे 2 टीस्पून तिखट म्हणजे मालवणी मसाला, 1 टीस्पून हळद आणि 2 टीस्पून आहे आपलं मीठ. तर तुम्ही याच प्रमाणामध्ये तुम्ही हे बनवू शकता. तर काय करायचं, एका बाउल किंवा बॉटलमध्ये आधी हे 1 कप तांदूळ पीठ, अर्धा कप रवा, रवा आणि तांदूळ पीठ टाकलंय आपण. आता ही हळद, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून तिखट. आता हे सगळं छानपैकी मिक्स करून जे मिश्रण तयार होईल कलरवालं, ते मिश्रण म्हणजे डायरेक्ट आपण एका बाटलीत भरून ठेवायचं. आणि ते फ्रीजमध्ये वगैरे नाही आहे, असंच बाहेर राहतं ते मिश्रण. तर हे बाटलीत भरून ठेवायचं आणि जेव्हा जेव्हा आपण फिश फ्राय करू, तेव्हा डायरेक्ट हे असं 2 चमचे मिश्रण काढून त्यामध्ये फिश छान कोट करून आपण फ्राय करायला घेऊ शकतो. तर मी आता हे छान मिक्स करते आता. तर हे पहा फ्रेंड्स, की एकदम छान असा हा जवळून दिसेल की कलर थोडा आला आहे ह्याला, की छान असं हे मिश्रण तयार झालं आहे. तर आपण काय करायचं, एक काचेची बॉटल घ्यायची आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण भरून ठेवायचं. तर आता आपण या काचेच्या बॉटलमध्ये मिश्रण भरूया. फ्रेंड्स, आपण हे काचेच्या बाटलीमध्ये हे मिश्रण भरलंय. तर त्याच्यामध्ये एक चमचा पण ठेवून द्यायचा. म्हणजे कसं आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ह्याच चमच्याने चमचाभर आपण हे काढून आपलं फिशला कोटिंग करू शकतो. तर हे फिश फ्राय करायचा आपला एक कोटिंगसाठीचा जो मसाला आहे, तो आपण हा महिनाभर 2 महिना बाहेर राहतो. काही होत नाही ह्याला. व्यवस्थित फक्त ठेवायचा, की ओला हात नाही लागू द्यायचा. चमच्याने काढायचा, झाकण बंद करून ठेवून द्यायचं. तर असा हा आपला फिश फ्रायचा मसाला.